सुरुवात करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जे लोक तो समाज आपला इतिहास विसरतो, ते लोक तो समाज आपला इतिहास घडू शकत नाही. म्हणूनच मला सांगावंसं वाटतं, 1927 साली महासंघात तयार सत्याग्रहाचे मनुस्मृतीचे ध्वंस करण्याअगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 दिवस रायगड किल्ल्यावर मुक्कामी होते. त्या ठिकाणी शिवरायांच्या समर्थनाला अभिवादन केले आणि त्यांनी संकल्प केला की ज्या मनुस्मृतीमुळे तुमचा राज्याभिषेक नाकारला गेला, मी त्याच मनुस्मृतीचं दहन करून तुमच्या आगमनाचं बदल लावेन. आणि 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचं दहन करून शिवरायांच्या आगमनाचा बदला घेतला. याला म्हणतात खरा शिवभक्त. म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा जास्त त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा जास्त त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नाही होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नाही होता. असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर. असा रामजी बाबांचा लेख भीमराव आंबेडकर. लाखात नाही तर जगात होता, लाखात नाही तर जगात होता, लाखात नाही तर जगात होता. जगाच्या पाठीवर अनेक लोकांनी अनेक पुरस्कार मिळवले असतील, पण जगातील सर्वात जास्त उपाठ्यामान स्थान जर कोणाच्या नावावर असेल, ते नाव म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सणाचे वाद्य मोकळे करून ऐका, त्यांनी मिळवलेली उपाध्या: प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, भारतरत्न, युगपुरुष, महामानव, क्रांतिसूर्य, विश्वभूषण, उच्च विद्याभूषित, घटनापती, ज्ञान यात्री, मानवी हक्कांचे कायवाई, शोषितांचे उद्धारक, जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ, बौद्ध धर्म प्रवर्तक, आधुनिक भारताचे जनक, समाजसूर्य, इतिहास संशोधक, मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार, कायदे पंडित, वक्ता, लेखक, बॅरिस्टर, राजकीय नेता, जनतज्ञ, पत्रकार, संपादक, प्राध्यापक, संसदपटू, शेतकरी मजुरांचे नेते, स्वातंत्र्य सेनानी, धर्मशास्त्रज्ञ, शिक्षकतज्ञ, महान सिंहलक्षणे, विश्वरत्न आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. काय आवाज झाला ना? या झाल्या त्यांनी मिळवलेल्या उपाध्या. आता ऐका त्यांनी मिळवलेल्या पदव्या: 4वी, 10वी, 12वी, BA, MA, MSc, DSc, बॅरिस्टर, PhD, 12वीला, 11वीला, अशा कित्येक पदव्या मिळवल्या. गुगलवर सर्च करून पहा, सिम्बॉल ऑफ नॉलेज, सिम्बॉल ऑफ नॉलेज. तुम्हाला फक्त एकच नाव दिसेल, डॉक्टर B.R. आंबेडकर. डॉक्टर B.R. आंबेडकर. कदा असं केलं की निशान बन जाए, कदा ऐसा चलो कि निशान बन जाए, काम ऐसा करो कि पहचान बन जाए, काम ऐसा करो कि पहचान बन जाए. यह जिंदगी तो सभी जी लेते हैं, यह जिंदगी तो सभी जी लेते हैं. जिंदगी मेरे भीम जैसी जियो जो सबके लिए मिसाल बन जाए. जिंदगी मेरे भीम जैसी जियो जो सबके लिए मिसाल बन जाए. जिंदगी मेरे भीम जैसी जियो जो सबके लिए मिसाल बन जाए. आज आमच्या घरात लाईट आहे, फॅन आहे, एसी आहे आणि आम्ही अभ्यास करत नाही. आणि ज्यांच्या घरात वीजच नव्हती म्हणून रस्त्यावरच्या विजेच्या खांबावरच्या दिव्याखाली ज्यांनी शिक्षण घेतलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात गेले. आजही तिथे गेलात तर त्या प्रवासावर लिहिलंय, अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही महत्त्वाची घटना: 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेशातील मऊ येथे जन्म. 1896 आई भीमाबाईची निधन. 7 नोव्हेंबर 1900 सातारा दुसऱ्या शाळेत पहिली प्रवेश. नोव्हेंबर 1904 इयत्ता 4 उत्तीर्ण. 4 एप्रिल 1906 वयाच्या 14व्या वर्षी 9 वर्षीय रमाबाई वालंगाकर यांच्याशी विवाह. 1907 750 पैकी 382 जण मिळून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण. 12 डिसेंबर 1912 मुलगा यशवंताचा जन्म. 2 फेब्रुवारी 19